नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपणास माहिती आहे की आपल्याला ज्या वर्गात अडचणी येतात त्या समजून घेण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे आणि अशाच अडचणी इतर विद्यार्थ्यांना सुद्धा असतील हे लक्षात घेता हा व्हिडिओ मी पब्लिक करत आहे. तर माझ्या चॅनलवर येणारे जे यूट्यूब व्हिडिओ आहे ते मुलांच्या अडचणी लक्षात घेऊन बनवलेले आहेत आणि त्याप्रमाणे हे प्रश्न मी स्वतः तयार केलेले आहेत आणि ह्या प्रश्नांचा मुलांनी अधिकाधिक सराव करायचा आहे. आता ह्याचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यास होणार आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या. तर याचा फायदा होणार आहे इयत्ता 3री पासूनच्या पुढील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना. आता 3री पासून का म्हणतो, कारण 1ली 2रीचं हे वय खेळण्याचं वय असतं. ह्या विद्यार्थ्यांना जास्त अभ्यासाचा आपण प्रेशर पण केला नाही पाहिजे. पण 3री पासून आपण मग मंथनच्या परीक्षा आहेत, त्यांना नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करायची असते. विशेषतः नवोदय, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध होते. त्या ठिकाणी हुशार मुलं शिकतात. त्यामुळं हुशार विद्यार्थ्यांमध्येच शिकण्यामध्ये त्यांची निश्चितच प्रगती होते. तिथलचा स्टाफ पण एकदम अनुभवी स्टाफ असतो आणि त्यामुळे नवोदयला लागणारे विद्यार्थी भावी जीवनामध्ये यशस्वी होतात. जवळपास असा 95% रिझल्ट आहे आणि त्यामुळं 3री पासून जर नवोदयाची तयारी केली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर ह्या चॅनलचा 3री पासूनचे विद्यार्थ्यांना फायदा आहे. तर थेट हे काय फक्त 5वीच्याच विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नाही. 6वी 7वी 8वी इव्हन त्या पुढील ज्यांना पोलीस भरतीची तयारी करायचं आहे, ज्यांना तलाठी, ग्रामसेवक अशा विविध परीक्षा असतात किंवा मोठमोठ्या MPSC सारखे सुद्धा परीक्षा, तर ह्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ह्या व्हिडिओची निश्चितच मदत होणार आहे. यामुळं तुमचं बेसिक गणित जे आहे, अंकगणित जे आहे, ते गणित नक्कीच पक्क होण्यास मदत होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा करायचा आहे. चॅनलवरील सुरुवातीला हे उदाहरणे पहा, व्हिडिओ पूर्ण पहा, मध्येच कुणीही स्किप करू नका आणि जर चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जर काही चुका असेल तर त्या चुकासुद्धा मला तुम्ही सुचवू शकतात, सांगू शकतात. माझा हा सुरुवातीचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी सगळ्या शाळेच्या पातळीवर समजून सांगणे शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या अडचणी समजून घेता यावा हा माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि त्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा निश्चितच तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करतो. चला, आजचा व्हिडिओ आहे बघा, दर्शनी किंमत व स्थानिक किंमत यावरील उदाहरणे. तर संख्येवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये स्थानिक किंमतीवर आधारित प्रश्न असतात, दर्शनी किंमतीवर पण आधारित प्रश्न असतात. तर सर्वप्रथम आपण दर्शनी किंमत व स्थानिक किंमत म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, दर्शनी किंमत कशाला म्हणायचं हे सर्वप्रथम समजलं पाहिजे. तर दर्शनी किंमतीला इंग्रजीमध्ये म्हणतात फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे आपला चेहरा, म्हणजे दर्शनी म्हणजे काय, दिसणारी. आता संख्या कशी बनते, संख्येमध्ये वेगवेगळे अंक असतात. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय, संख्येतील अंकाची दिसणारी किंमत. म्हणजे संख्येमध्ये जे अंक दिसतात ना, तो अंक म्हणजे त्याची झाली दर्शनी किंमत. आणि स्थानिक किंमत तिला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू. तर प्लेस म्हणजे त्याचं स्थान, ठिकाण. स्थानिक किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत म्हणजे संख्या अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानावरून ठरणारी त्या अंकाची किंमत. समजा 3 जर शतक स्थानी असलं तर 3ची स्थानिक किंमत काय होणार, 300. परंतु त्याची दर्शनी किंमत काय राहणार, 3च राहणार. हे लक्षात घ्या. म्हणजे दिसणारी किंमत, दिसणारा जो अंक असतो ती झाली दर्शनी किंमत. जसं की 42,358 हा जर अंक घेतला किंवा इथं आहे आपल्याकडे संख्या 8,92,376
आपण ही जर संख्या घेतली तर याच्यात हा 3चा अंक दिसतोय, पण हा 3 अंक झाला, याला म्हणायचं दर्शनी किंमत. मग याची दर्शनी किंमत किती येणार? 3च येणार. पण याची स्थानिक किंमत जर विचारलं तर ते येतं एकक दशक स्थान, म्हणजे 3चं स्थान कोणतं आहे? शतक आहे. मग 3ची स्थानिक किंमत काय होणार आहे? 300 होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हे समजलं असेल. तर एवढंच लक्षात ठेवायचं, दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे ज्या स्थानावर येते त्या स्थानावरून ठरणारी किंमत. चला आता यावरील ना आपण प्रश्न समजून घेऊ, कशा प्रकारचे प्रश्न असतात. बघा, 8,92,376 या संख्येतील 9 या अंकाची दर्शनी किंमत व 3 या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती? आता प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. हां बघा, 8,92,376 या संख्येतील 9 या अंकाची दर्शनी किंमत, 9ची काय म्हणते? दर्शनी किंमत, आणि 3 या अंकाची स्थानिक किंमत. बघा, अंडरलाईन करून घ्यायचं आहे, 3 या अंकाची स्थानिक किंमत. तर यांचं काय विचारलं आहे आपल्याला? गुणाकार किती. आता सर्वप्रथम हे लक्षात घ्या. बघा, 9ची दर्शनी किंमत, आता लक्षात घ्या, 9 कोणत्याही स्थानावर असला तर दर्शनी किंमत तीच असते. मग 9ची दर्शनी किंमत किती होणार आहे? किती होणार? दर्शनी किंमत 9ची येणार. आणि स्थानिक किंमत कोणाची विचारली? बघा, स्थानिक किंमत कोणाची विचारली? तर बघा, 3 या अंकाची. मग 3 कोणत्या स्थानावर आहे? एकक दशक शतक, तर हा शतक स्थानावर आहे. मग 3 शतकची स्थानिक किंमत किती होणार? तर 300. आपण लिहू स्थानिक किंमत 3 शतक लिहिले. बघा, श म्हणजे काय? शतक, लक्षात राहू दे. हां, मग याची स्थानिक किंमत किती होणार? 3 शतकची स्थानिक किंमत किती येणार? तर ती येणार 300. कळालं का हे? बघा, स्थानिक किंमत हे त्या स्थानावरून असती. स्थानिक किंमत काय असती? त्या स्थानावरून. आणि दर्शनी किंमत काय असते? दिसणारा अंकच, मग तो कोणत्या स्थानावर असू दे. मग आता काय म्हणते आपल्याला? तर किंमत यांचा गुणाकार किती. बघा, प्रश्न काय विचारलाय? यांचा काय विचारलाय आपल्याला? गुणाकार किती. तर त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार करताना आपल्याला काय करावं लागेल? बघा, गुणाकार करताना काय करावं लागेल आपल्याला? सांगा. गुणाकार करताना आपल्याला करावं लागेल, तर गुणाकार करताना आपल्याला काय करावं लागेल? 300चा आणि 9चा गुणाकार करावं लागेल. बघा आता, तर ती इथं लिहितोय मी 300 गुणिले 9. हा गुणाकार किती येणार? 900 900 आणि 9 त्रिक 27. किती गुणाकार आलाय? 2700. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. तर पुढचा प्रश्न आहे, 96,576 या संख्येतील दर्शनी किंमतींची बेरीज व स्थानिक किंमतींची बेरीज यातील फरक किती? आता बघा, आता या संख्येतील दर्शनी किंमतींची बेरीज करायची. आता दर्शनी किंमतींची बेरीज म्हणजे कोणाची करायची? तर प्रत्येक अंकांची. बघा, दर्शनी किंमतींची बेरीज काय होणार? बघा, दर्शनी किंमत बेरीज काय होणार? बघा, दर्शनी किंमत बेरीज. चला, 9 + 6 + 5 + 7 + 6, कारण प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत तीच आहे. मग 9 × 6 15, 15 × 5 20, 20 × 7 27 आणि 27 × 6 33. 9 × 6 15 × 5 20 × 7 27 × 6 33. तर दर्शनी किंमतींची बेरीज किती आली? 33. आता लक्षात घ्या, काय म्हणतंय? स्थानिक किंमतींची बेरीज. आता स्थानिक किंमतींची बेरीज किती असते? तर लक्षात राहून द्या, संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज आहे ना, तीच संख्या असते. तीच संख्या असते स्थानिक किंमतींची बेरीज, कारण आपण विस्तारित रूप केल्यावर हेच संख्या भेटणार आहे. मग त्याच्यामुळं
आपल्याला काय करावं लागेल, स्थानिक किमतींची बेरीज ही तीच संख्या असते सर्व अंकांच्या. तर आपल्याला काय करावं लागेल, फरक विचारलाय म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे स्थानिक किंमत किती येणार आहे या संख्येची. तर स्थानिक किंमत येणार आहे बघा, तर 96,576 आणि याच्यातून आपल्याला ही दर्शनी किमतीची बेरीज वजा करावं लागेल. आपल्या प्रश्नात ज्याप्रमाणे विचारले त्याप्रमाणेच क्रिया करायची. बघा, दर्शनी किमतींची बेरीज आणि स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक विचारलाय. फरक म्हणजे मोठ्या किमतीतून लहान किंमत वजा करायची. बघा, 6तून 3 गेले 3 आले, 7तून 3 गेले 4 आले, 5ला 5, 6ला 6 आणि 9ला 9. किती उत्तर आलंय आपलं, तर 96,543 हे आपलं उत्तर. चला पुढचं पाहूया. बघा काय आहे, संख्या वाचूया सर्वप्रथम. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 8,05,978 अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील तफावत किती. आता अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत आपल्याला सर्वप्रथम शोधायची. आता अधोरेखित अंक कोण आहे बघा, बघा हा 5 एक अधोरेखित आहे आणि 7 एक अधोरेखित आहे. आता 5 कोणत्या स्थानावर आहे, तर 5 हा शतक स्थानावर आहे आणि 7 कोणत्या स्थानावर आहे, सॉरी 5 हा कोणत्या स्थानावर आहे, हजार, त्याला सहस्र पण म्हणा, हजार स्थानावर आहे. आणि 7 हा कोणत्या स्थानावर आहे, तर 7 हा दशक स्थानावर आहे. मग 5 ची स्थानिक किंमत किती होणार, 5,000 आणि 7 ची स्थानिक किंमत काय होणार, 7 दशक, तर 7 ची स्थानिक किंमत होणार 70. आलं का लक्षात, हे लक्षात आलं का. आता पहिल्यांदा स्थानिक किंमत काढायची, हे तुम्हाला समजा म्हणून लिहितोय, तुम्ही डायरेक्ट प्रश्न सोडवला तरी चालतंय. अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील तफावत विचारली. तफावत म्हणजे फरक. आता मोठे कोण आहे, 5,000. मग 5,000 मधून 70 वजा करायचे म्हणजे ती येणार तफावत. बघा, शून्याला 0, शून्यातून 7 जात नाहीत, मग किती करायचे, 10. 10तून 7 गेले, खाली राहिले 3, याचा त्याला 1 उष्णा. 10तून 1 गेला, खाली राहिला 9 आणि 10तून 1 गेला, खाली राहिले 4. किती आले, 4,930 हे आपल्याला उत्तर आले. 4,930 हे आपलं उत्तर आहे. इथं वर उत्तर आलं तर 96,543 आपलं उत्तर आलं. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. चला पुढचा प्रश्न समजून घेऊया. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9,85,687 यातील डावीकडील 8 ची स्थानिक किंमत उजवीकडील 8 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. बघा, आता संख्या कोणती ती पहिल्यांदा आपण खाली लिहू. तर संख्या आहे 9,85,687. आता याच्यातील उजवीकडील 8 ची स्थानिक किंमत ना डावीकडील. आता डावीकडील 8 कोण आहे, हा डावीकडील 8 आहे. बघा, हा डावीकडील तर याच्या खाली लिहितो मी डावी, डा, आणि उजवीकडील इथं लिहितो उजवा. उजवीकडील म्हणजे काय, आपल्या हाताच्या उजवीकडे. डावीकडे म्हणजे काय, आपल्या हाताच्या डावीकडे. आता या 8 ची स्थानिक किंमत किती येणार आहे, बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. किती आली, 80,000. 10,000 स्थानिक. तर 8 ची स्थानिक किंमत किती आली, 80,000. तर इथं याला काय म्हणलेलं आहे, ची. आणि ह्या उजवीकडील 8 च्या याला काय म्हणलंय, च्या. 8, बघा, उजवीकडील 8 च्या. आता उजवीकडील 8 हा आहे, डावीकडील 8 हा आहे. ह्या 8 ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 80. अशा प्रकारे स्थानिक किंमत. आता आपल्याला काय विचारलंय, पट. आता पट करताना काय करायचं, कधीही लक्षात घ्या, पट करताना काय करायचं, तर च्या खाली ठेवायचं. त्यालाच आपण काय म्हणतो, ची भागिले
च्या हे पट काढण्याचं लक्षातच ठेवा, म्हणजे चुकत नाही. नाही तर बरेच मुलं पट काढताना चुका करतात. आता ची किती आहे बघा. ची इथं लिहिलं आहे आपण. ची किती आहे? ची इथं लिहिलं आहे. ची किती आहे? 80,000. त्याला वर ठेवा. आणि च्या किती आहे? 80. त्याला खाली ठेवा. हे काही सूत्र नाही आहे, हे आपल्याला समजण्यासाठी वर कोण घ्यायचं आणि खाली कोण घ्यायचं हे समजण्यासाठी. नाही तर म्हणताना कोणत्या गणितात हे सूत्र वापरायला चालते. सूत्र नाही. असं पोरं गोंधळतात, कोण वर घ्यावा आणि कोण खाली. तर हे शून्याला शून्य कटलं. आता 8चा भागाकार करू. 8 1 8, 8 1 8, 8 0 0, 8 0 0, 8 0 0. तर किती उत्तर आले? तर बरोबर आले 1000. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 1000 पट. तर पट शोधण्यासाठी आपण ते ची भागिले च्या लिहितो. हे काय सूत्र नाही, लक्षात घ्या. ही एक प्रकारची ट्रिकच असल्यासारखी. आपल्याला प्रश्नामध्ये चूक होणार नाही. चला पुढचा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे पुढचा? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. तर 82,74,963 यातील उजवीकडील 3ची स्थानिक किंमत डावीकडील 9च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? बघा तसाच प्रश्न आहे. संख्या घेऊ आपण. 82,74,963 संख्या घेतली. यातील उजवीकडील, आता उजवीकडील 3 कोण आहे? हा उजवीकडील 3 आहे. इथं लिहू आपण वाटल्यास उजवीकडील. उजवी म्हणजे आपल्या हाताच्या उजवीकडील. आणि डावीकडील 9 कोण आहे? तर हा डावीकडील 9 आहे. याच्यावर लिहू आपण डावीकडील. आता काय म्हणतोय? उजवीकडील 3ची स्थानिक किंमत. आता हे 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे? कोणत्या स्थानी आहे? एकक स्थानी. याची किंमत किती येणार? 3च. आता ची याला म्हटलंय. आता इथं आपण ची लिहू. पट म्हणलं की तुम्हाला ची आणि च्या ठरवायचंय. लक्षात राहू दे. तर याला लिहिलं ची आपण. आणि इकडं डावीकडील 9ची स्थानिक किंमत. ह्या 9ची स्थानिक किंमत किती आहे? तर 900. ह्याच्यासाठी काय आलेलं आहे? च्या. मग पट करताना काय करतो आपण? ची वर लिहितो आणि च्या खाली लिहितो. हे आपल्या लक्षात येणं. पट्स करण्यासाठी काय लिहितो? ची वर लिहितो आणि च्या खाली लिहितो. त्या पद्धतीने मांडले. आता ची कोण आहे आपल्यात? बघा इथं ची कोण आहे? 3. याला आपण वर लिहायचंय. आणि च्या कोण आहे? 900. याला खाली लिहायचंय. चला आता हे काटाकाटी करू. 3 1 3, 3 3 9, 3 0 0, 3 0 0. तर बरोबर काय आले? लक्षात राहू द्या. 1/छेद काय आले? 1/छेद 300 पट हे आले. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर करता आले पाहिजे. हे पट आहे, पट. अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर करता यायला पाहिजे. बघा हे आपलं उत्तर झालं 1/छेद 300 पट. $56,742 यामधील उजवीकडील 2ची दर्शनी किंमत डावीकडील 6च्या दर्शनी किंमतीच्या किती पट आहे? बघा आता उजवीकडील 2ची दर्शनी किंमत डावीकडील 6च्या दर्शनी किंमतीच्या. चला आता आपण ही संख्या लिहूया. बघा 5,67,042 ही संख्या आहे. आता हिच्या उजवीकडील 2ची कोणी? ही. हे उजवीकडील 2ची. आता ही दर्शनी किंमत विचारली. इथं आपण ची लिहू. दर्शनी किंमत 2च असणार आहे. एकक स्थानावरची स्थानिक किंमत पण तीच असते आणि दर्शनी किंमत पण तीच असते. हे लक्षात ठेवा. आणि आता कोण? 6. आता हे 6ला काय आलंय? च्या. आता इथं स्थानिक किंमत नाही विचारली. आपल्या स्थानिक किंमतीची सवय लागलेली असते आणि प्रश्न येतो दर्शनी किंमतीवरचा. आपण काही बघत नाहीत. याच्यासाठी अंडरलाईन करत चालायचं. बघा काय विचारलंय? 2ची दर्शनी किंमत. अंडरलाईन केलं ना तर उत्तर चुकत नाही. 6च्या दर्शनी किंमतीच्या. इथे एका प्रश्नाला फार महत्त्व असतं. त्याच्यामुळे प्रश्न अचूकच आले पाहिजे. प्रश्न सोपे असतात, फक्त मुलं समजून घेण्यात चुका करतात.
बघा 2ची स्थानिक किंमत किती आली, तर 2ची स्थानिक किंमत आली, 2ची स्थानिक किंमत किती आली, तर 2ची स्थानिक किंमत आली 2 आणि 6ची 2ची दर्शनी किंमत विचारली हां, 2ची दर्शनी किंमत 2च आणि 6च्या दर्शनी किंमतीच्या, मग 6ची दर्शनी किंमत किती आहे, 6ची दर्शनी किंमत पण 6च, स्थानिक किंमतच लिहायला लागलो. हे असं होतं बघा मुलांना, गोंधळ होतो. त्याच्यामुळे पक्क समजून घ्या, इथं विचारलंय कशावर, दर्शनी किंमतीवर, तर त्याची किंमत पण आपली 6ची. आता आपलं पट बरोबर काय येणार बघा, पट बरोबर मग सांगितलं, हे आपल्याला समजावं म्हणून आपण केले, ची भागिले च्या, आपल्याला समजावं म्हणून आपण केलंय हां. आता बघा ह्याच्यामध्ये 2ची दर्शनी किंमत 2च आणि 6ची दर्शनी 6च. आता ची कोण आहे बघा, ची इथं 2 आहे आणि च्या कोण आहे 6. आता ही पट काढण्यासाठी भागाकार करायचा, तर बेत्रिक 6, तर वर किती आलंय आपलं 1 आणि खाली किती आलंय 3. आपलं पट काय आलंय 1/3 पट. आपण अपूर्णांक शिकलेलो आहे, 4थीच्या मुलांना पण अपूर्णांक येतोय साधा 1/3 पट. अपूर्णांकात उत्तर आले, येऊ द्या, जे उत्तर येईल ते आपण बरोबर काढायचे. चला आता पुढची प्रश्न आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 8,23,578 यामधील 3ची स्थानिक किंमत 5च्या दर्शनी किंमतीचे किती पट आहे. बघा आता पट्टीवरच प्रश्न येतो हां. बघा काय संख्या आहे, 8,23,578. 8,23,578 यातील कोणाची स्थानिक किंमत 3ची. आता ची बघा, याला ची 3ची. आता इथं काय विचारलंय, स्थानिक किंमत, मग 3ची स्थानिक किंमत किती होणार आहे, 3,000. 3 हे हजार स्थानी आहेत, मग 3ची स्थानिक किंमत 3,000. काय म्हणते, 5च्या, पण इथं दर्शनी किंमत विचारलंय, लक्षात राहू दे. इथं विचारलंय स्थानिक किंमत, इथं विचारलंय दर्शनी किंमत. मग 5ची दर्शनी किंमत किती असणार आहे, 5च असणार आहे. स्थानिक किंमत झाली असती 500, पण आपल्याला दर्शनी किंमतीचे विचारले, मग त्याच्यामुळे आपण दर्शनी किंमतीवरच करायचे. मग आता पुन्हा पट बरोबर काय, ची वर लिहायचं आणि च्या खाली लिहायचं. आता ची कोणासाठी आले, ची आले 3 साठी स्थानिक किंमत, मग किती आले ते 3,000, तर 3,000 आपण वर लिहिले. आणि च्या कोणासाठी आहे, दर्शनी किंमतीची, कोणाच्या दर्शनी किंमत 5ची, तर इथं 5 लिहिले. आता 5 × 5, 5 × 30, 5 0 0 5 0 0, बरोबर किती आलंय 600 पट. किती उत्तर आले, 600 पट. चला पुढचं. बघा, कोणत्या स्थानावरील अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत यात बदल होत नाही. सांगा बरं, आत्ताच तुम्हाला सांगितले. तर कोणत्या स्थानावरील, याचं उत्तर आहे एकक स्थान. बघा, एकक स्थानावरील अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत यात बदल होत नाही कोणत्याही संख्येत. बघा, तर एकक स्थानावरील अंकची स्थानिक किंमत पण तीच असते आणि दर्शनी किंमत पण तीच असते. चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत कोणत्याही संख्येत समान असते. कुठलीही संख्या घ्या, त्याच्यात कुठल्या स्थानावर असू दे, त्याची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत संख्येत सारखीच असते. तर असा एकमेव अंक आहे ज्याला आपण म्हणतो काहीच किंमत नाही,
पण 0 हा गणितातला हिरो आहे. तर 0 संख्येत 0 कुठेही आला तरी त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही समान असते. हे असे प्रश्न कधी कधी विचारतात आणि आपण त्याच्यात गोंधळून जातो. एकदम सोपे प्रश्न असतात ते. तर ते आपल्याला सराव घ्यायचा. असा सराव केला ना आपण, कसला प्रश्न विचारू द्या, आपला त्याचा मार्क जाणार नाही. संख्येच्या स्थानिक किमतीवरचे प्रश्न तर सोपेच असतील, पण तरी पण काही मुलं अवघड प्रश्न करणारे सुद्धा मुलं अशाच चुका करतात. हे छोटे मुलं लय भारी असतील बाबा, काय चुकते आणि काय बरोबर करते याचा अंदाजच येत नाही. चला पुढचा प्रश्न आहे बघा. 84,293 या संख्येतील सम अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज व विषम अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यांचा गुणाकार किती? आता हे थोडासा वेगळा प्रश्न. आता याच्यात या संख्येत जर बघितली तर सम अंक कोण येतं? 8, 4, 2. आता सम अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज बघा. सम अंक आणि स्थानिक किमतीची बेरीज. स्थानिक किंमत बेरीज. बरोबर. किती येईल बघा, आता लक्षात घ्या. ह्या 8ची स्थानिक किंमत किती? 80,000. बरोबर. ह्या 4ची स्थानिक किंमत 4,000 आणि 2ची स्थानिक किंमत 200. यांची जर आपण बेरीज केली तर किती उत्तर येईल आपल्याला? बघा, अशा पद्धतीने उत्तर सोडायचं. काहीतरी वेगळं विचारलं म्हणून गोंधळायचं नाही. प्रश्न कसा विचारू शकतील, आपल्याला काय करायचं आहे, जसा प्रश्न विचारलाय त्या सूचनेनुसार आपल्याला करायचं. 0ला 0, 2ला 2, 4ला 4, 8ला 8. किती उत्तर आले याचं? तर याचं उत्तर आले 84,200. तर सम अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आली? 94,200. आता तसंच करणार आपण विषम अंक. बघा, आता विषम अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज. आता विषम अंक किती आहे? पहिला कोण आहे? 90. नंतर कोण आहे? 9ची स्थानिक किंमत 90, नंतर 3. यांची बेरीज किती आली? 90 आणि 3 93 आली. आणि मग आता ह्या तिला काय करायचं आहे आपल्याला? किमतीची यांचा गुणाकार किती विचारले. लक्षात राहू दे, इथं गुणाकार विचारलाय. तर बघा, सम अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज आपण केली, विषम अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज केली आणि त्यांचा गुणाकार विचारलाय. चला, जे विचारले तसं करायचं. मग बघा, 84,200 गुणिले 93. चला आता हा गुणाकार सोडू. तर पहिल्यांदा 3 ने गुणू. 3 0 0, 3 0 0, 3 2 6, 3 4 12, 2चा हातचा आला 1, 3 8 24 आणि 1 25. चला आता कोणी गुणायचं आहे? 9. 9 हा दशक आहे. 9 दशक म्हणजे त्याचा एक 0 ठेवून देणार आपण. चला, 9 0 0, 9 0 0, 9 2 18, 8चा हातचा आला 1, 9 4 36 आणि 1 37, 7चा हातचे आले 3, 9 8 72 आणि 3 75. शून्याला 0, 0ला 0, 6ला 6, 8 आणि 2 10, 0चा हातचा आला 1, 7 आणि 5 12, 1 13, 3चा हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 7ला 7. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 78,30,600. तर हे आलं आपलं उत्तर आलं. 78,30,600 हे आपलं उत्तर आले.
चला पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे आजचा. बघा, 9,03,582 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांचा गुणाकार व 5ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांचा गुणाकार. बघा, आता त्या अंकाचा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचा गुणाकार करायचा आहे आणि 5ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीचा गुणाकार करायचा आहे आणि त्यामधील अंतर शोधा, असा प्रश्न. बघा, 3ची स्थानिक किंमत किती, आता आपण संख्या लिहू. आपण 9,03,582. आता कोण, बघा 3ची आणि 5ची, असं दोन याचा आपण सोडूया. आता 3ची स्थानिक किंमत किती आहे, बघा एकक, दशक, शतक, हजार स्थानिक. स्थानिक किंमत किती येणार, 3,000. आणि त्याला दर्शनी किंमत गुणायचं आहे, म्हणजे 3नीच गुणायचं आहे. दर्शनी किंमत 3 येणार. किती उत्तर आले, तर उत्तर आलं 9,000. आता 5ची स्थानिक किंमत, बघा एकक, दशक, शतक, किती आलं, 500. आणि त्याची दर्शनी किंमत 5च आहे. यांचा गुणाकार केला, किती आला, 2,500. आणि याच्यातील अंतर विचारले. अंतर म्हणजे काय असतंय, अंतर म्हणजे तफावत, फरक असते. बघा मग चला, 9,000 वजा 2,500, 9,000 वजा 2,500. बघा, शून्याला शून्य, शून्याला शून्य. 10तून 5 गेले 5, 2 आणि 3, 9तून 3 गेले 6. तर किती आलं, 6,500 हे आलं आपलं उत्तर. 6,500 आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. सर्वांनी लक्ष देऊन सोडवायचं आहे. व्यवस्थित लिहा, वहीवर व्यवस्थित लिहायचं आहे आणि हे परत समजून घ्यायचं.